ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, शब्द देवाचा म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये नवनिर्मिती करणारा. शब्द देवाचा म्हणजेच माणसाच्या मनाला सुख शांती देणारा. शब्द देवाचा म्हणजेच माणसाला मार्ग दाखवणारा. शब्द देवाचा आजारामध्ये दुःखामध्ये माणसाच्या जीवनाला एका अमृताप्रमाणे सुख देणारा. हा शब्द देवाचा माणसाला योग्य ती दिशा दाखवत असतो. जेव्हा आपण हताश असतो, निराश असतो, मार्ग दिसत नाही, जीवनाला कंटाळलेला असतो, तेव्हा केवळ आणि केवळ परमेश्वराचा शब्द अमृताप्रमाणे एका औषधाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येत असतो आणि आपलं जीवन संपन्न करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने खरोखर सांगितलेलं आहे, एकतर आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु मी आणि माझ्या मुखातून आलेला तो शब्द कधीही नष्ट होणार नाही, कधीही बरखास्त होणार नाही. कारण जो शब्द प्रभू येशूच्या शब्दातून किंवा मुखातून आलेला आहे, तो शब्द हा एक साधा सुद्धा शब्द नाही, तर तो शब्द म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचा प्राण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जीव आहे, ते सत्य आहे. आणि जी व्यक्ती त्या सत्याला स्वीकारते, जी व्यक्ती तो शब्द आपल्या जीवनामध्ये अनुसरण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीला जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणूनच पुष्कळ किंवा फार हातावरती मोजण्यावरील लोकच या शब्दाकडे वळत असतात. कधी कधी या शब्दाची किंमत आपल्याला कळत नाही. कधी कधी आपल्याला वाटते की प्रभूचा शब्द नाही वाचला तरी चालेल, परंतु शेवटच्या काळी किंवा शेवटच्या वेळेला आपला केवळ एकच गोष्ट आपलं तारण करू शकते, ते म्हणजे केवळ आणि केवळ प्रभूचा शब्द. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी या पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचा परमेश्वराचा शब्द नष्ट करण्यासाठी आलो नाही, कुठल्याही प्रकारचा नियम नष्ट करण्यासाठी आलो नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे. त्या नियमामध्ये जीव देण्यासाठी आलेला आहे. त्या नियमाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः परमेश्वराचा शब्द होता, जो देह बनून आपणासाठी आलेला होता, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, जो जीवनाची भाकर आहे, जो उत्तम मेंढपाळ आहे, जो जगाचा प्रकाश आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द आपल्या जवळ आलेला आहे, आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू इच्छित आहे. जर आपण अहंकाराने भरलेलो असेल, जर आपल्यामध्ये प्राईड असेल, तर तो शब्द राहू शकत नाही. आणि म्हणूनच जर त्या शब्दाला आपल्या जीवनामध्ये मग्रस्थान द्यायचं असेल, तर अहंकाराला बाहेर काढलं पाहिजे, बाकीच्या गोष्टीला बाहेर काढलं पाहिजे आणि त्या शब्दावरती मनन चिंतन केलं पाहिजे. कारण जी व्यक्ती परमेश्वराच्या शब्दावरती मनन चिंतन करते, त्या व्यक्तीसाठी तो शब्द ढाल बनत असतो, त्या व्यक्तीसाठी तो शब्द जीवनाचा प्रकाश बनत असतो, त्या व्यक्तीसाठी तो शब्द त्याच्या पावलासाठी प्रकाश दिव्याप्रमाणे चमकत असतो. परंतु जी व्यक्ती या शब्दाकडे निग्लेक्ट करत असते, ती कधी ना कधी जीवनामध्ये निराश होत असते, त्या जीवनामध्ये साध्या गोष्टीत तो हताश होत असते. परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या शब्दावर तो अवलंबून असते, विश्वास ठेवून असते, त्या व्यक्तीला त्या शब्दाद्वारे परमेश्वर धीर देत असतो आणि त्याचा विश्वास बळकट करत असतो. आणि आपला सुद्धा जर शिष्याप्रमाणे विश्वास बळकट करायचा असेल, विश्वासात खंबीर राहायचं असेल, तर नक्कीच परमेश्वराच्या वचनाला आपण अग्रस्थान दिलं पाहिजे. जगामध्ये भरपूर असे पुस्तके आहेत, परंतु शब्द जो देवाचा शब्द आहे, तो जीवन देणारा आहे, ज्याद्वारे आपल्या जीवनाचं खरोखरच परिवर्तन होऊ शकते. आणि म्हणूनच दररोज न चुकता आपण जर परमेश्वराचा शब्द वाचला, त्याच्यावरती मनन चिंतन केलं, तर आपलं जीवन समृद्ध होणार आहे. ज्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शब्दाची तुलना त्या आकाशापेक्षाही आणि सूर्यापेक्षा आणि पृथ्वीपेक्षाही मोठी केलेली असेल किंवा त्याला अग्रस्थान दिलं असेल, म्हणजे आपण समजायला पाहिजे की देवाचा शब्द किती महान आहे. हा देवाचा शब्द आपण तंतोतंत जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि त्याला अग्रस्थान देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.